वहिनी, वहिनी, काय झालं राजेश? तुझा आवाज इतका चढलेला का? दादा, आवाजापेक्षा माझं मस्तक चढलेलं आहे आज. वहिनी कुठे? काय झालं? तेच तुझ्या समोर तिला विचारायचंय मला. माधवी, माधवी बाहेर आहे. राजेश तुला काहीतरी विचारायचंय. माधवी. वहिनी, वहिनी, दादा, दादा, गेल्याच आठवड्यात वहिनीनं प्रियाच्या सोन्याच्या पाटल्या चोरल्या होत्या. मी तिला एका शब्दानेही विचारलं नाही. माधवी, हा माधवी. माधवी, हे खरंय? अरे खरंच आहे, हे खरंच आहे दादा, खरंच आहे हे. अरे चोरीला गेलेलं सोनं परत विकत घेता येतं, पण आज जे वहिनीने केलंय ते महाभयंकर आहे. अरे आज तिनं प्रियाच्या पोटातल्या बाळाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. नाही, हे खरं नाही. हे खरं असू शकत नाही. अरे हे खरं आहे दादा. तू तिला विचार ना तिला. कुणाला विचारायला सांगतोयस? अरे जिने तुझ्या आईसारखं प्रेम केलं त्या तुझ्या वहिनीला. अरे लहानपणापासून तुझ्यासाठी जिने आपला देह झिजवला. तुझ्या आजारपणामध्ये तिने 4 रात्री सलग जागून काढल्या. स्वतःच्या मुलाच्या मरणाचं दुःख विसरून तुझा आनंद साजरा करण्यासाठी तिने पेढे वाटले. कालपर्यंत अंगाई गाऊन जी तुला जोजीत होती त्या तुझ्या आईला विचारू की आपल्या मुलाच्या वंशाचा बळी ती घेत होती का म्हणून. हा आरोप राजेशने केलेला नाहीये दादा. तुम्हाला खरं खोटं करायचंय ना तर रामू काकांना विचारा. रामू काका, सांगा यांना काय झालं ते. हीच ती मुळी. ही मुळी उगाळून गरोदर स्त्रीला चाटायला दिली तर गर्भाचा नाश होतो. माधवी, तू राजेशच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास, पण जीव मात्र माझा गेला. जीव मात्र माझा गेला. यानंतरही तुला माझ्या बरोबर यायचं नसेल तर मी एकटीच निघून जाईन या घरातून. तुम्ही निघालात. आजन्म सोबत करण्याचं वचन दिलं होतं तुम्ही मला लग्नात. त्यावेळेस ठाऊक नव्हतं मला की मी एका स्त्रीशी नव्हे तर एका लावसोटीशी लग्न करतोय. आजपर्यंत माझ्या डोळ्यात पाप दिसलं होतं तुम्हाला. माझे डोळे मला फसवत होते. आणि तुमचं मन तेही तुमच्याशी बेईमानी करत होतं. असा एखादा एक क्षण आठवून सांगा की ज्या क्षणी क्षणभर का होईना माझ्यातल्या लावसटीची जाणीव तुम्हाला झाली. माझ्या हातून घडलेली एखादी आगळीक सांगा की ज्यात तुम्हाला माझ्यातली लावसट दिसली. प्रत्यक्षाला पुरावा लागत नाही बाईसाहेब. आज आता या घरामध्ये जे काही घडलंय त्यातून तू का तुझ्या आईच्या मायेचा पुरावा दिलास तू? आईच्या नसेल पण वहिनीच्या मायने मी ते माझ्या धीराच्या भल्यासाठीच केलं होतं. एखादा निर्ढावलेला निर्दयी गुन्हेगारात असलं उत्तर देऊ शकतो. रामू काकांची साक्ष ऐकून घ्या. रामू काकानेच तुझ्यावर आरोप केला हे विसरू नकोस. रामू काका, रामू काका या इकडे या. हे बघा, मला जे हवं होतं ते घडलंय. आता खरं काय ते यांना सांगायला हरकत नाही. खरं काय ते? खरं काय आहे? खरं हे आहे की वहिनींच्या सांगण्यावरूनच मी या नाटकात भागीदार झालो. नाटक? कसलं नाटक? सोन्याच्या पाटल्या चोरणं, धाकट्या वहिनींच्या दुधात विष मिसळणं. आणि मी वहिनी साहेबांच्या सांगण्यावरूनच तसा वागलो. हे सगळं नाटक होतं. नाटक? कशासाठी नाटक माधवी? अगं कशासाठी एवढं मोठं किटाळ तू स्वतःवर घेतलंस आणि पापीण ठरलीस? आधीच सांगितले, राजेशच्या भल्यासाठी. राजेशला माझी इतकी ओढ आहे की तो त्या भावनेच्या आहारी जाऊन प्रियावर, स्वतःच्या बायकोवर अन्याय करत होता. मी किंवा तुम्ही सांगून समजावून तो बदलणार नव्हता. शेवटी त्याच्या मनात माझ्याविषयी तिरस्कार निर्माण करणं हा एकच उपाय माझ्याकडे उरला होता. आणि त्यात रामू काकांनी मला मदत केली. नाईलाज आहे ना बहिणी साहेब. काळजावर दगड ठेवला होता
रामू काका, माधवीने तर मोठा पहाड आपल्या काळजावर ठेवला होता. माधवी, ते जर तुम्हाला आधी सांगितलं असतं तर आपण दोघांनी आधीच घर सोडलं असतं. पण राजेशने आपल्याला जाऊ दिलं असतं. ठीक आहे, मग आता आपण दोघं म्हणून हे घर सोडायचं. मी पण माझं सामान बांधून घेतो. रामू काका, तुम्ही सामान बांधून घ्यायचंच आहे. चल तर मग. नाही, आपण इथला गेलो तरीही प्रिया इथे राहणार नाही. तुम्हाला माहित आहेच, प्रियाला हे घर आवडत नाही. पण मग मी कशाला माझं सामान बांधू? रामू काका, एवढं सगळं घडूनही तुम्ही जर या घरात राहिलात तर राजेशच्या मनात संशय निर्माण होईल. म्हणून तुम्हाला नाईलाजाने का होईना पण राजेश बरोबर जावंच लागेल. नाही, मी हे घर सोडून जाणार नाही. माझी शपथ आहे तुम्हाला रामू काका. राजेशच्या आवडीनिवडी माझ्या इतकेच तुम्हालाही ठाऊक आहेत. त्यामुळे राजेशच्या बरोबर तुम्हाला हे घर सोडून जायलाच हवं. होय रामू काका, निघा तुम्ही. माधवी, आज तुझ्या समोर खूप लहान झालो मी. हे बघा, आपले अश्रू राजेश समोर दिसता कामा नयेत. प्रिया, आपण हे घर सोडून जायचं कुठे? राजेश, तुला माझ्या माहेरी येऊन राहायचं नसेल तर आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहू. पण आता 1 मिनिट सुद्धा मी या घरात राहणार नाही. ठीक आहे, चल. होम, हॅपी होम. हे खरं सुखी घर आणि इथे राहतं सुखी कुटुंब. अरे वा 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 वा, कमाल आहे. दुसऱ्यांदा हनीमून वाटतं. शट अप. आम्ही हे घर सोडून जातोय. मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे. रामू काका, तुम्ही सुद्धा? हो, आता इथे राहण्यात काय शोभा आहे. चला रामू काका, तुमची मदतच होईल आम्हाला. चल. अरे अरे अरे, हॅपी होम सोडून सगळे चालले. कमाल आहे. वहिनी, दादा, मला कळेल का काय चाललंय ते? अहो, मी सुखी कुटुंबाच्या फोटोसाठी या घरात आलो होतो. त्यासाठी तुम्हाला आता दुसरं घर शोधावं लागेल, कारण इथे आता सुख राहत नाही. अहो, ऐकलं का? अहो, ऐकलं का? बोला, काय नवीन खबर? अय्या, तुम्हाला कसं कळलं नवीन खबर ती? त्याचं काय आहे, विजेचा लखलखाट ऐकल्यानंतर ढगाचा गडगडाट ऐकू येणारच. तसंच तुझं आहे. अहो, ऐकलं का? या इंजिना पाठोपाठ नव्या बातमीचे डबे जोडलेले असणारच. बोला, कोण खपलं, कोणाचं तोंड काळं झालं, कोण कुठं गेलंय, कोणाचं तोंड पुरे गोरं पुरे झालं. पुरे पुरे पुरे. अहो, आजची बातमी आनंदाचीच आहे. राजेशनं आणि प्रियानं ते दळभद्रीकर सोडलं. पण ते आता दोघं कुठे आहेत? अहो, एका खतरूड हॉटेल मधल्या घाणेरड्या खोलीत. म्हणजे आताच प्रियाचा फोन आला होता, पण मी त्यांना आणायला जाणार आहे. नाही नाही, हे बघ, त्यांनी आधी घर का सोडलं हे आपल्याला कळायला हवं. सांगते. तुम्हाला भारीच पुळका होता ना त्या दादा वहिनींचा. अहो, त्या वहिनीनं, त्या हडळीनं नख आणि सुळे काढून दाखवले आपल्या प्रियाला. नाही, पण हे तू दात ओठ न खाता काय झालं तेवढंच सांग. सांगते. अहो, त्या सटवीनं, त्या राजेशच्या वहिनीनं आपल्या प्रियाला दुधातून विष देण्याचा प्रयत्न केला. माधवीनं? अशक्य. वाटलंच मला. तुम्हाला मुळीच खरं वाटणार नाही ते. हे पेपरात आलं असतं ना तर तुम्हाला खरं वाटलं असतं. वाचा पेपर. हो, पण तू कुठे निघालीस आता? राजेश आणि प्रियाला आणायला. नाहीतरी प्रियाला बाळणपणासाठी आणायलाच हवं. अगं, काय सांगू लीना तुला, हे घर म्हणजे अगदी तुरुंगच झालंय बघ. अगं बाबा, मला गलीच्या नाक्यावर सुद्धा जायला देत नाही. शी, कॉलेजचं हे वर्ष पण गेलंच. नाव काढू नको त्या दिनूचं. अगं, नुसता थापा मारत असतो. बाबा आज येतील, उद्या येतील. शी, ते सगळं जाऊ दे. तू कधी येतेस गप्पा मारायला? ये ना प्लीज. बाय. रांगडीतच राहतात. हो, इथेच राहतात. पंडो पंडो दांगट. ते नाहीयेत घरात. आपण कोण? आय डोंट लाईक सिली क्वेश्चन्स. मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. सॉरी. या ना प्लीज.
तू कोण? मी त्यांची मुलगी रूपा. माय 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 वुड बी डॉटर इन लॉ. आमची भावी सून. अय्या, म्हणजे तुम्ही दिनूचे बाबा? मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. सॉरी. नमस्कार करते. नो नमस्कार चमत्कार एव्हरीथिंग. आग लागली जा. आग गले लग जा. वॉटर रिलीफ. मला खूप बरं वाटलं. तुला? हो ना. आणखी बरं वाटू? नको नको, मी चहा ठेवते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. बसा ना. नो चहा नो चहा. अशी इकडे बघ. एकदा मला तुला डोळ्यात भरून घेऊ दे. दिनूला का नाही आणलं? कसं आणणार? नाही म्हणजे मला कळलं की तू मला शोधायला होनालूला गेला होता, पण मी होतो टिंबुक्तूला, त्यामुळे कसं आणणार? दिनू आला नाही म्हणून वाईट वाटलं ना? हो. बरं वाटू? नको नको, मी चहा ठेवते. स्टुपिड गर्ल सिट डाऊन. अरे हे काय चहा प्यायची वेळ आहे का? आपण असं करू, दोघं मस्त पैकी विस्की घेऊ. म्हणजे काय होईल, तुलाही बरं वाटेल मलाही बरं वाटेल. बरं वाटू? नको. अहो, आजच्या इतकं बरं मला कधीच वाटलं नव्हतं. मी जरा बाबांना बघून येते. फुल लुक या. निदान दिनू असता तर. डोंट वरी, त्याची उणीव तुला जरा देखील भासू देणार नाही. दिनू नाही तुला बरं वाटत नसेल तर बरं वाटू? नाही नाही, उलट तो आला नाही म्हणून खूप बरं वाटतंय मला. किती बरं वाटलं मला. मला वाटलंच. काय ग, काय पाहिलंच त्या नालायक बेकार पोरात? इकडे बघ, माझ्याकडे बघ. कसं वाटतं बे तुला? तुम्ही दिनूचे पप्पाच आहात ना? नावापुरता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू से, इट्स नॉट माय सन. काय नाही, हाय तो माझा मुलगा नाही. आय बॉट हिम फ्रॉम बेकारण. इंग्लिश नाही येत का? मी त्याला बेकारणीकडनं आणलं. तुझ्याशी लग्न झाल्यावर एक सोन्याचे खांड्याच्या नावावर करून टाकणार आहे. बाकी सगळी माझी इस्टेट आहे. 15-16 सोन्याच्या खाणी, याचे 3 बंगले आहेत, 12 विमान आहेत, 35 मर्सिडीज आहेत. हे सगळं तुझं होणार आहे. अहो, पण यातलं मला काहीच नकोय. नाही कसं नाही कसं, आपलं लग्न झाल्यावर सगळं तुलाच मिळणार आहे. आपलं लग्न? आपलं लग्न काय? मला मुळीच बरं वाटलेलं नाहीये. आता तुला बरंच वाटवतो. बाबा, सुनबाई, सुनबाई, एक पाऊलही पुढे टाकू नका, नाहीतर मी तुमचं डोकं फोडेन. वाव वाव, व्हॉट अ डॅशिंग गर्ल, डॅशिंग गर्ल. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. तू माहिती या आईला म्हाताऱ्याचं सोंगते. रुपा, काय केलंस रुपा? अरे दिनू, तू मग? आणि हे काय सोंग घेतलंस? तुझ्या बापाला भेटण्यासाठी माझा बाप बनून आलो, तर तू नातू दिलास. कुठे कुठे तुझा बाप? भीतीला स्प्रिंगट लावली पाहिजे, म्हणजे चांगली उडी. अरे वा रे वा वा. अरे बापरे, सांडा सगळं वाटतं. सॉरी 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 सॉरी. यू फूल. नाही काय, म्हणजे तुमचं डोकं मध्ये आलो. दांड्याची काही चूक नाही. शरम नाही वाटत या वयात असले खेळ खेळायला? काय झालं? डोळा फुटला असता मग? फुटला नाही ना. बरं, तो हात काढा, डोळे उघडा आणि माझ्याकडे नीट बघा देशमुख साहेब. अरे मला ओळखलं नाही देशा? अरे मी बंडू डांगट. बंड्या लेका तू. आणि काय रे, या वयात हे असले खेळ का? आधी घरी चल, मग सांगतो काय ते. काय तुझ्या डोक्यावर आवळ्या एवढं टेंगूळ आलंय. पोरीला सांगून त्याच्यावर हळदतुटीचा लेप थापतो, मस्त गरमागरम चहा पिऊया आणि मग बसून तुझ्या भरपूर शिव्या खातो. मला आधी एक सांग, तू या एरियात कधीपासून राहायला आला? नाही, त्याचं काय आहे की मी ऑक्ट्राय नाक्यावरून रिटायर झाल्यावर